व्यावसायिक मित्रांनो नमस्कार. ॲग्रो जगत बिझनेस ॲप कसे वापरायचे याबद्दल अगदी डिटेलमध्ये माहिती देणारी व्हिडिओजची सिरीज आपण बघत आहात. ज्या सिरीजमध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की या ॲपमध्ये तुमच्या व्यवसायाची पूर्ण माहिती कशी भरायची, त्या संदर्भातील यूट्यूब व्हिडिओज कसे शेअर करायचे, ही सर्व माहिती ॲग्रो जगत ॲपमध्ये कशा पद्धतीने दिसते, व्हॉट्सअपवर कसे शेअर करायचे, ग्राहकांकडून रेटिंग आणि रिव्ह्यूज कसे घ्यायचे, तुमच्या व्यवसायाबद्दल ॲनालिटिक्स कसं चेक करायचं इत्यादी माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या व्यवसायामधील उत्पादने या ॲपमध्ये कशी भरायची, जेणेकरून अनेक ग्राहकांपर्यंत उत्पादनांविषयी माहिती सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपण बघणार आहोत की उत्पादनाची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून थेट ग्राहकांना कशी पोहोचवायची, ग्राहकांसाठी उत्पादनासंदर्भातील व्हिडिओज कसे अपलोड करायचे, उत्पादनाविषयी ॲनालिटिक्स म्हणजेच विश्लेषण कसे बघायचे, अशी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. ॲग्रो जगत बिझनेस ॲप ओपन केल्यानंतर मुख्य पृष्ठमध्ये आपणास या सर्व गोष्टी दिसतील. वैयक्तिक माहिती, व्यवसायाची माहिती इत्यादी आपण अगोदरच भरलेली सर्व माहिती. पण या ॲपमध्ये आपली उत्पादने ॲड करण्यासाठी आपल्याला या खालच्या भागात दिसणाऱ्या उत्पादने नावाच्या टॅबवरती टच करावे लागेल. आपण उत्पादने वरती टच केले. अगदी सुरुवातीला जेव्हा अजून आपण उत्पादने ॲड केलेली नाहीत तेव्हा या ठिकाणी आपल्याला दिसेल तुमच्या उत्पादनांची यादी आणि कंसामध्ये 0. याचा अर्थ आहे अजून एकही उत्पादन आपण या ॲपमध्ये जोडलेले नाही. या बॉक्समध्ये ग्रीन कलरच्या टेक्स्टमध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे आपल्या व्यवसायाअंतर्गत आपण उत्पादने या ठिकाणी जोडू शकतो, अगोदरच असलेल्या उत्पादनांच्या माहितीमध्ये बदल करू शकतो किंवा काही उत्पादने काढूही शकतो. म्हणजे उत्पादने नव्याने जोडणे, पहिल्यामध्ये काही बदल करणे किंवा उत्पादने ॲपमधून काढून टाकणे या सगळ्या गोष्टी आपण एका ठिकाणी करू शकतो. नवीन उत्पादन जोडण्यासाठी या ग्रीन बॉक्समध्ये आपल्याला प्लसचे बटन दिसत आहे, त्यावर टच करा किंवा उत्पादन जोडा या बटनवर टच करा. त्यानंतर अशा प्रकारचे नवीन पेज आपल्या समोर ओपन होईल. वरती लिहून येईल तुमचे उत्पादन जोडा. पहिलाच बॉक्स उत्पादनाचा प्रकार. यामध्ये अनेक कॅटेगरी आपल्या समोर येतील. त्यापैकी आपण जोडत असलेल्या उत्पादनाची कोणती कॅटेगरी आहे ती आपण निवडायची. उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल साहित्य, औषधी वनस्पती, कडधान्ये, कृषी उपकरणे इत्यादी. यापैकी कोणताही एक प्रकार निवडून झाल्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये उत्पादनाचे नाव भरायचे. उदाहरण म्हणून आपण पहिल्या बॉक्समध्ये म्हणजे उत्पादनाचा प्रकार या ठिकाणी आपण सेंद्रिय खते ही कॅटेगरी निवडली, तर दुसऱ्या बॉक्समध्ये म्हणजे उत्पादनाचे नाव मध्ये आपण सेंद्रिय खते कॅटेगरीमध्ये येणारे कोंबडी खत, शेणखत, गांडूळ खत इत्यादींपैकी उत्पादनाचे नाव निवडू शकतो. त्यानंतर तिसऱ्या बॉक्समध्ये उत्पादनाचे वर्णनात्मक नाव. या ठिकाणी उदाहरण म्हणून ॲग्रो जगत टीमने आपल्या समोर लिहून दाखवलं आहे की ॲग्रो जगत सरकी पेंट 50 किलो उत्तम दर्जा. म्हणजे आपल्या उत्पादनाविषयी, त्यांच्या पॅकिंगविषयी, गुणवत्तेविषयी आपण माहिती देऊ शकता. उत्पादनाचे वर्णन आणि वैशिष्ट्ये हा जो मोठा बॉक्स खाली दिसत आहे त्यामध्ये आपण डिटेल माहिती देऊ शकतो. इथे आपण जे टायपिंग करणार आहोत त्या टायपिंगसाठी आपल्याला अनेक सुविधा मिळत आहेत, जसे की टेक्स्ट बोल्ड करणे, इटॅलिक करणे म्हणजे तिरका करणे, टेक्स्टला अंडरलाईन करणे वगैरे वगैरे. या सर्व सुविधा तुम्ही स्वतःही ट्राय करू शकता. तुम्ही स्वतः जेवढ्या गोष्टी ट्राय कराल तेवढंच तुम्हाला अधिक समजेल. त्यानंतरच्या बॉक्समध्ये उत्पादनाचा ब्रँड, ज्या कंपनीचे उत्पादन आहे त्या कंपनीचे नाव इथे टाईप करा. त्याखाली उत्पादनाची किंमत, त्यानंतर उत्पादनाचे एकक म्हणजे उत्पादन किती किलो आहे किंवा किती लिटर आहे अशी माहिती भरा. त्याखाली उत्पादनाची उपलब्ध मात्रा म्हणजे तुमच्याकडे असणारा स्टॉक इथे नमूद करायचा आहे. ही माहिती प्रामुख्याने व्यावसायिकांसाठी गरजेचे आहे की त्यांच्याकडे विशिष्ट उत्पादनाचा स्टॉक किती शिल्लक आहे हे समजण्यासाठी. त्यानंतर उत्पादने डिलिव्हरीच्या पद्धती, त्यामध्ये तुमची जी सुविधा असेल जसे की पोस्टद्वारे भरपूर सेवा, विक्रेत्यांकडून स्वतः विकत घेणे, विक्रेत्यांद्वारे
घरपोच सेवा यांपैकी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर पेमेंट स्वीकारण्याच्या पद्धती, डेबिट कार्ड, पेटीएम, फोन पे, गुगल पे यांपैकी तुमचा कोणता पर्याय असेल तो, आणि त्यानंतर उत्पादनाचे फोटो. ही माहिती सुद्धा आपण इथे सहज भरू शकता. आता यानंतर आपण बघणार आहोत की उत्पादनाविषयी अधिक माहिती देणारा YouTube व्हिडिओ या ठिकाणी कसा जोडायचा. त्यासाठी अगोदर आपल्याला पुन्हा एकदा नव्याने उत्पादन या टॅबवर टच करावे लागेल. या ठिकाणी आपल्याला आपण जोडलेली किंवा या ॲपवर भरलेली उत्पादने दिसतील. ज्या उत्पादनाविषयी माहितीचा व्हिडिओ ॲपमध्ये दाखवायचा आहे त्या उत्पादनावर आता टच करा आणि अशा पद्धतीने खाली गेल्यानंतर तुम्हाला एका सेक्शनमध्ये दिसेल उत्पादनाचे YouTube व्हिडिओ, आणि या ठिकाणी दिसणाऱ्या बॉक्समध्ये तुमची YouTube लिंक पेस्ट करा. त्यानंतर खालच्या YouTube व्हिडिओ जोडा या बटनवर टच करा आणि शेवटी YouTube व्हिडिओ लिंक जतन करा या ग्रीन कलरच्या बटनवर टच करा. आता ही भरलेली सर्व माहिती ग्राहकांना त्यांच्या ॲग्रोजगत ॲपमध्ये कशी दिसते हे सुद्धा तुम्हाला लगेच दाखवतो. पहिल्यांदा भरलेला उत्पादनाचा प्रकार ग्राहकांना त्यांच्या ॲपमध्ये अशा पद्धतीने दिसेल. नंतर उत्पादनाचे नाव ग्राहकांना असे दिसेल आणि उत्पादनाचे वर्णनात्मक नाव असे दिसेल. उत्पादनाचे फोटो अशा पद्धतीने दिसतील. त्यामुळे वरील माहिती व्यवस्थित भरणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच ग्राहकांना आपल्या प्रोडक्टविषयी परिपूर्ण माहिती मिळते. आता आपण बघणार आहोत की उत्पादनाविषयी भरलेली माहिती एखाद्या ग्राहकाला थेट व्हॉट्सअपद्वारे कशी पाठवायची. त्यासाठी उत्पादने या सेक्शनमध्ये जायचे. त्यानंतर उत्पादन निवडायचे जे आपल्याला व्हॉट्सअपद्वारे पाठवायचे आहे. त्या उत्पादनावर टच करायचे. उत्पादन माहिती ओपन होईल आणि खाली गेल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपवरती शेअर करण्याचा असा पर्याय दिसेल. या व्हॉट्सअपच्या बटनवर टच केल्यानंतर आपल्या फोनमधील व्हॉट्सअप ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला हव्या असणाऱ्या लोकांना किंवा हव्या असणाऱ्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमच्या उत्पादनाबद्दलची माहिती अगदी सहज पोहोचवू शकता. व्हॉट्सअप शेअरिंग झाल्यानंतर आता आपण बघूया उत्पादनाचे विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस. त्यासाठी टच करूया उत्पादनाचे विश्लेषण पहा या बटनवर. इथे टच केल्यानंतर आपल्यासमोर ओपन होईल हे पेज. इथे छोट्याशा बाणावर टच केल्यानंतर आपण आत्तापर्यंत या ॲपमध्ये जोडलेली सगळी उत्पादने एका लिस्टच्या स्वरूपात उपलब्ध होतील. त्या लिस्टमधून एक विशिष्ट उत्पादन निवडा ज्याबद्दल आपल्याला विश्लेषण बघायचे आहे, ॲनालिटिक्स बघायचे आहेत. आता यापैकी एक उत्पादन सिलेक्ट केल्यानंतर ॲग्रोजगत बिझनेस ॲप तुम्हाला त्या विशिष्ट उत्पादनाबद्दल संपूर्ण विश्लेषण खालच्या बाजूला तयार करून देते. इथे तुम्ही बघू शकता उत्पादने पाहिली यामध्ये किती लोकांनी आपले उत्पादन पाहिले हे आपल्याला समजते. त्याखाली किती लोकांनी या उत्पादनाबद्दल आपल्याकडे चौकशी केली याची संख्या दिसते. किती लोकांनी व्हॉट्सअपवरती शेअर केले, किती लोकांनी मोबाईल नंबर पाहिला, ही सर्व माहिती आपल्याला एका ठिकाणी मिळते. याच माहितीचा वापर करून ज्या लोकांनी आपली माहिती बघितली आहे त्यांचे नंबर सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि फॉलोअप घेण्यासाठी आपण त्यांना कॉल करू शकता. अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी, आपली विक्री वाढवण्यासाठी आपण सहज इंटरेस्टेड लोकांपर्यंत पोहोचू शकता. आहे का नाही अतिशय सुंदर उपयोग या ॲग्रोजगत बिझनेस ॲपचा. समजा एखादा प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या लिस्टमधून काढून टाकायचा आहे तर ते सुद्धा आपण करू शकता. त्यासाठी उत्पादने या टॅबवरती टच करा. समोर येणाऱ्या लिस्टमधून तुमचा प्रोडक्ट निवडा आणि या ठिकाणी वरती दिसणाऱ्या डिलीटच्या बटनवर टच करा आणि तो प्रोडक्ट डिलीट करून टाका. शेजारीच एडिटचा आयकॉन आहे. या प्रोडक्टच्या माहितीमध्ये काही बदल करायचा असल्यास इथून तो बदल तुम्ही करू शकता. आता आपण पुन्हा एकदा या व्हिडिओची संपूर्ण समरी बघूया. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की प्रोडक्ट ॲग्रोजगत बिझनेस ॲपमध्ये ॲड कसं करायचं, त्याच्याशी संदर्भात YouTube व्हिडिओज कसे ॲड करायचे, प्रोडक्टची माहिती व्हॉट्सअपवरती शेअर कशी करायची, ही भरलेली माहिती ग्राहकांना त्यांच्या ॲग्रोजगत ॲपमध्ये कशी दिसते. त्यानंतर आपण बघितलं एखाद्या प्रोडक्टची ॲनालिटिक्स कशी चेक करायची, कोणकोणते मुद्दे त्या संदर्भातील विचारात घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला ग्राहकांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतात, त्याचा कसा वापर करायचा. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढी माहिती मिळाली. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या ॲपचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस कसा वाढवू शकता. तर पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा.